मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। या भेटीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या। प्रसार माध्यमांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न केले तेव्हा फडणवीसांनी त्यावर उत्तर देताना सांगितलं की शपथ घेतल्यानंतरची ही भेट आहे। प्रसार माध्यमांच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तर दिली। जागा वाटप 100% पूर्ण झालंय का? आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाहीये। पहिल्यांदा तर तुम्ही ज्या काही बातम्या चालवल्या त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की अजितदादा त्यांच्या कामाने आले, मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत। त्यामुळे ते मुंबईत आहेत, आम्ही दिल्लीत आहोत। कालपासनं आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे। मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील, त्यांच्या पक्षाचे कोण असतील, शिंदे साहेबांचे शिंदे साहेब ठरवतील, अजितदादांचे अजितदादा ठरवतील। आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचे नेते ते घेतात। त्यामुळे काल बावनकुळेजींनी आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे, त्याच्यावर चर्चा केलेली आहे। प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कोणाला आपण बनवू शकतो, असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्याच्यासोबत आम्ही केलेलं आहे। आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण पंतप्रधानांना का दिली याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय। तुम्ही नरेंद्र मोदींना भेटलात, नरेंद्र मोदींचं तुमच्यावर एक विशेष प्रेम आहे। ज्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा सुरू होती तेव्हा सुद्धा नरेंद्र मोदींच्या वतीने देवेंद्र फडणवीस होणार हे आम्हाला ऐकायला मिळत होतं। तुम्ही आज काय सांगाल, काय स्पेशल बात? आणि मला असं वाटतं की मोदीजी हे आमचे सर्वोच्च नेते तर आहेतच, पण एक प्रकारे आमच्या पक्षामध्ये आमच्या सगळ्यांकरता पितृतुल्य अशा प्रकारचं ते नेतृत्व आहे। त्यामुळे आमच्या सगळ्यांचा एक स्पेशल कनेक्ट हा मोदीजींसोबत आहे आणि त्यांचं प्रेम मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं। प्रसंगी आम्ही चुकलो तर आम्हाला रागवतात देखील। त्यामुळे एका पालकाच्या भूमिकेमध्ये ते या ठिकाणी आहेत आणि त्यांना भेटणं ही नेहमीच मला असं वाटतं एक अतिशय आनंदाची गोष्ट असते। आणि विशेषतः मी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही मोदीजींना याकरता दिली की 2014 साली त्यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात ही रायगडावर येऊन छत्रपतींना नमन करून केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड श्रद्धा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गानेच चालण्याचा प्रयत्न ते नेहमी करतात। म्हणूनच मी त्यांना ती मूर्ती दिली।